वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला, आपल्या सरकारने देखील त्याच्यात 6,000 रुपये आणखी टाकण्याचा निर्णय घेतला आणि 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं हे राज्य पहिलं राज्य आहे आपलं. आज हे पहिलं राज्य आहे. आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, अवकाळी पाऊस येतो, गारपीट होते, नुकसान होतं, त्यावेळेस सर्व नियम आपण बाजूला ठेवतो. NDRF, SDRF सगळं बाजूला. आपण NDRFच्या दुप्पट मोबदला, नुकसान भरपाई, 2 हेक्टरचे 3 हेक्टर, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत नव्हतं, ते आपल्या सरकारने देण्याचा निर्णय घेतला. आणि अजून आपण पुढे जाऊन जे द्राक्ष बागा, डाळिंबाच्या बागा ज्या पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत, त्यांच्यासाठी देखील एक योजना सरकार बनवतंय. शेवटी सरकार, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, हा मायबाप आहे. हा अन्नदाता, हा मायबाप, हा संकटात सापडलेला असताना त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आपण पाहिलं, आज गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने धडाधड निर्णय घेतले. विरोधी पक्षाला बोलायला जागा नाही. विरोधी पक्ष अवसान गळालेला, अगदी विश्वास गमावलेला आणि खरं म्हणजे कॉन्फिडन्स नसलेला हा विरोधी पक्ष आपल्याला पाहायला मिळाला. कुठे आहे विरोधी पक्ष? आणि म्हणून एक भरकटलेल्या अवस्थेमध्ये विरोधी पक्ष आपल्यावर सातत्याने आरोप करतायत. हे केलं, ते केलं, अमकं केलं, तमकं केलं, परंतु आपण बांधावर, शेतावर जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आपण नाही. आपण फील्डवर जातो, लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्यांची दुःख जाणून घेतो आणि मग निर्णय घेतो. हे काम आपल्या सरकारचं आहे. आणि म्हणून हे सरकारचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्या योजना ज्या आहेत, या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज अजितदादांचं आपण मगाशी नाव घेतलं, मोदी साहेबांचा करिश्मा, त्यांनी देशासाठी केलेलं काम, अर्थव्यवस्थेला दिलेली चालना, 9 वर्षामध्ये जे 50-60 वर्षात होऊ शकलं नाही ते घेतलेले निर्णय, हे सगळं बघून आज देश आपला पुढे जातोय, महासत्तेकडे जातोय. अर्थव्यवस्था बदलती आहे आणि आपल्या देशाला एक जगभरामध्ये एक सन्मान, आदराचं स्थान निर्माण करून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलंय. आपल्या राज्याचा एकही प्रस्ताव ते नाकारत नाहीत. सर्वच्या सर्व प्रस्ताव मान्य करून पाठवतात. आणि म्हणून केंद्र आणि राज्य हे डबल इंजिनचं सरकार वेगाने सुरू आहे. निर्णय वेगवान, सरकार गतिमान, अशा पद्धतीचं काम सुरू असल्यामुळे आपल्या युतीमध्ये अजितदादा देखील सामील झाले. आज या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतोय. हे निर्णय जे आहेत ते आपण पाहतोय, लोकांकडे सांगायला, विरोधकांकडे बोलायला काहीच जागा नाही. आणि मग उद्योग पळवले हे चुकीच्या पद्धतीने लोकांचा संभ्रम करायचा. पण मी आपल्याला सांगतो, हे महाराष्ट्र जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरला होते. पण 2.5 वर्षात नंतरच्या 3ऱ्या नंबरला गेलं. कर्नाटक, गुजरात पुढे गेलं. पण 1.5 वर्षाने आपण सरकार तुमचं स्थापन केल्यानंतर आता पुन्हा आपलं राज्य पहिल्या नंबरवर आले. आज GDP मध्ये आपण पुढे आहोत. हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आज 5 ट्रिलियनचा संकल्प मोदी साहेबांनी केला आहे. त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हा शाश्वत विकास,
हा सर्वसामान्यांना न्याय देणारा विकास, या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणून मी आपल्याला आठवणीने सांगतो, गेल्या वेळेस मी दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये. त्यावेळेस 1,37,000 MOU केले. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, त्यातले 85% MOU त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी झाली, हे त्याच्यातलं यश आहे. आणि म्हणून जे उद्योग यांकी देखील यापुढे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या राज्यामध्ये येते. या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या राज्यामध्ये कनेक्टिव्हिटी आहे, या राज्यात स्किल्ड मॅनपॉवर आहे, या राज्यात तुमच्यासारखे चांगले लोक आहेत. आणि म्हणून उद्योगाची भरभराट देखील या पुणे जिल्ह्यात देखील झाल्याशिवाय